चालेल तुला? आवडेल मला. या खुळ्या क्षणी हाच गोडवा. जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला मी या प्रकारचा प्रोजेक्ट दिला आहे. तर मित्रांनो, यामधले मी तुम्हाला काही थोड्या मेन गोष्टी त्या सांगणार आहे, बाकी सगळं तुम्हाला येते. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन ऑडिओ ॲड करून घ्यायचा आहे. आता ऑडिओ ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. हे जे काही ग्रुप आहेत या ग्रुपमध्ये तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे आहेत. फोटो ॲड करण्यासाठी ग्रुपला सिलेक्ट करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. जसं की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे. आणि आतमध्ये एक ग्रुप अँड मास्कची लेअर आहे. सिंपली त्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ते एडिट ग्रुपवरती क्लिक करून तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आणि मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो काय करायचं आहे बघू शकता. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा, कारण सगळं जे काय आपले ॲनिमेशन वगैरे आहे ते मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगणार आहे. व्हिडिओ असं फोटो तुम्ही ॲड केल्यानंतर आता हा जो काही फोटो असणार आहे याला तुम्हाला रेक्टँगलच्या खालच्या बाजूला सेट करायचा आहे. रेक्टँगलच्या खालच्या बाजूला सेट केल्यानंतर हा जो काही फोटो असणार आहे तो प्रॉपर तुम्हाला आपल्या शेपमध्ये सेट करून ह्याची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपले जे काही शेप म्हणजे रेक्टँगल शेप आहे याच्यापर्यंत तुम्हाला अशी वाढवून घ्यायची आहे. नंतर मित्रांनो बॅक यायचा आहे. फोटो आपला प्रॉपर सेट होईल. आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपली जी काही ते 2.24ची बीट आहे या बीटवरती येऊन सेम फोटो मित्रांनो जो काही बॅकग्राऊंडला तुम्ही ॲड करणार आहे, आता जो काही तुम्ही शेपमध्ये ॲड केला आहे तो सेम फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. प्रॉपर ह्याला सेट करायचा आहे. प्रॉपर सेट करून झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं बघू शकता. हा जो काही फोटो आहे याला तुम्हाला आपले जे काही इथं आपल्या ग्रुप आहे त्या ग्रुपच्या खालच्या बाजूला सेट करून पुढची आपली जी काही 5.2ची बीट आहे या बीटपर्यंत यायचं आहे आणि इथंपर्यंत ह्याला असं वाढवून घ्यायचं आहे. नंतर इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथनं मित्रांनो तुम्हाला स्पॉट कलरचे इफेक्ट ॲड करून बॅक यायचं आणि जे काही ऑपोसिटी असणार आहे ते ऑपोसिटी तुम्हाला कमी करून घ्यायची आहे. आता मित्रांनो जेवढे काही फोटो असतील ते फोटो मी या ठिकाणी ॲड करून घेतो. तर मित्रांनो सगळे जेवढे काही फोटो होते ते फोटो मी ते ॲड करून घेतले. फोटोला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो हे जे काही ग्रुप आहे या ग्रुपला तुम्हाला ॲनिमेशन क्रिएट करायचं आहे. तर मित्रांनो ॲनिमेशन क्रिएट करण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आपली जी काही 2.24ची बीट आहे या बीटवरती यायचं आहे. ग्रुपला सिलेक्ट करून इथे मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची या ग्रुपच्या. नंतर मित्रांनो फोटोच्या लास्टला म्हणजे आपली जी काही शेवटची 5.2ची बीट आहे या बीटवरती येऊन ह्या ग्रुपला एक ते ॲनिमेशन की द्यायचे. ओके. आता मित्रांनो ह्या तुम्ही सुरुवातीला शेवटला एक ॲनिमेशन की दिल्या. आता बरोबर या जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपच्या सेंटरला येऊन इथे एक तुम्हाला की फ्रेम ॲड करायचे आहे. की फ्रेमला ॲड केल्यानंतर आता तुम्हाला पहिल्या की फ्रेमवरती यायचं ना. हा जो काही आपला ग्रुप असणार आहे त्याला तुम्हाला एका रेषेत असं खालच्या बाजूला घेऊन जायचं आहे. प्रॉपर एका रेषेत नाही मित्रांनो तिरकं वगैरे नेलं तर तुमचा व्हिडिओ चुकणार आहे सगळा. आता ही जे काही दुसरी की फ्रेम आहे, दुसरी म्हणजे लास्टची आपली, आता बघू शकता सेंटरच्या की फ्रेमवरती तुम्हाला काय करायचं नाही, लास्टच्या की फ्रेमवरती येऊन हा जो काही फोटो असणार आहे तो वरच्या बाजूला तुम्हाला या प्रकारे असं सरकवून द्यायचं आहे. ओके. प्रॉपर या प्रकारे सरकवल्यानंतर आता तुम्हाला आपली जी काही पहिले 2 की फ्रेम आहे, आता सुरुवातीची आणि मधली जी काही की फ्रेम आहे या 2 की फ्रेमच्या सेंटरला यायचं. सेंटरला आल्यानंतर हा जो काही ग्राफचा ऑप्शन आहे या ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. ग्राफवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही ग्राफ असणार आहे तो तुम्हाला या प्रकारे ॲडजस्ट करायचा आहे. पुढचे जे काही 2 की फ्रेम आहेत सेंटरचे आणि लास्टचे या 2 की फ्रेमच्या सेंटरला आल्यानंतर हा जो काही ग्राफ आहे तो ग्राफ तुम्हाला या प्रकारे असा ॲडजस्ट करायचा आहे. या प्रकारे ग्राफला ॲडजस्ट केल्यानंतर इथून तुम्हाला मित्रांनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. हा जो काही तुम्हाला ऑप्शन दिसतोय झूम इन आउटचा, सिंपली यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची म्हणजे 2.24च्या बीटवरती की फ्रेम ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ह्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा. मग अशी जी काही तुम्ही सेंटरला की फ्रेम ॲड केली त्याबरोबर त्या की फ्रेमवरती तुम्ही येऊन जाणार आहे. नंतर तुम्हाला इथं सेंटरला एक की फ्रेम ॲड करायची आणि तिथे तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही लास्ट की फ्रेमवरती येऊन जाल. सिंपली इथे एक तुम्हाला की फ्रेम ॲड करायची आहे. या प्रकारे ह्या 3 की फ्रेमला तुम्ही ॲड केल्यानंतर आता तुम्हाला लास्टच्या की फ्रेमवरती येऊन हे जे काही तुम्हाला इथे साईज दिसते ही तुम्हाला आता 800वरती जे काय असेल ते 700पर्यंत तुम्हाला लिहायचे. आता बघू शकता इथं 700वरती मी लिहिल्या तर प्रॉपर 700वरती सेट करतो. तुम्हाला देखील या प्रकारे सेट करायचे आहे. प्रॉपर सेट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला आपली जी काही सेंटरची की फ्रेम आहे तिथे तुम्हाला कसल्याही प्रकारच्या हालचाली करायची नाही. तर तुम्हाला पहिल्या की फ्रेमवरती यायचं आहे. पहिल्या की फ्रेमवरती आल्यानंतर सेम तुम्हाला इथे जे काही असणार आहे ते 700वरती न्यायचं आहे. ओके. तर प्रॉपर इथे मी 700वरती घेऊन आले. तर तुम्हाला देखील सेम प्रोसेस अप्लाय करायची आहे. सेम प्रोसेस अप्लाय केल्यानंतर आता ह्या 2 की फ्रेमच्या पहिल्या आणि जी काही मधली की फ्रेम आहे या 2 की फ्रेमच्या सेंटरला नंतर एक मिनटं या 2 की फ्रेमच्या सेंटरला नंतर हा जो काही तुम्हाला ग्राफचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करून हा जो काही ग्राफ आहे तो तुम्हाला सेम या प्रकारे असा ॲडजस्ट करायचा आहे. नंतर तुम्हाला हे जे काही मधला की फ्रेम आणि लास्टची की फ्रेम आहे या की फ्रेमच्या सेंटरला आल्यानंतर हा जो काही ग्राफ आहे तो तुम्हाला या प्रकारे असा ॲडजस्ट करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता या प्रकारचं आपलं ॲनिमेशन क्रिएट झाले. सेम तुम्हाला ॲनिमेशन शेवटपर्यंत असं अप्लाय करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो सगळीकडे ॲनिमेशन मी अप्लाय करून घेतले. सगळीकडे ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर मित्रांनो प्लसवरती क्लिक करून जो काही ओव्हरले व्हिडिओ मी तुम्हाला ॲड करायला दिला आहे सिंपली तो ओव्हरले व्हिडिओ बघू शकता मी ॲड करून घेतला. आणि जे काही आपलं टेक्स्ट वगैरे आहे ते सगळ्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला ते सेट करायचे आहे. जे काही ऑपोसिट आहे तिथे 40वरती तुम्हाला याची सेट करायचे आहे. या प्रकारे 40वरती ऑपोसिटी ठेवल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे प्रॉपर आपली जी काही 2.24ची बीट आहे या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जो काही इंक इफेक्टचा व्हिडिओ
तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करायचा आहे। व्हिडिओला ॲड केल्यानंतर लाईटनवरती क्लिक करून त्याची ऑपोसिटी तुम्हाला ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी जी काय असणार आहे ती स्क्रीनवरती ठेवायची आहे। नंतर मित्रांनो लेअरवरती क्लिक करून ही लेअर तुम्हाला कॉपी करून घ्यायची आणि पुढच्या ज्या काही बीट असणार आहे या बीटवरती येऊन प्रत्येक बीटवरती तुम्हाला ही जी काही लेअर असणार आहे ती लेअर पेस्ट करून घ्यायची आहे। आता लास्टला जी काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो तुम्हाला कट करून घ्या आणि मित्रांनो आता बघू शकता तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ तयार झाला आहे। आता सिंपली तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती म्हणजे फॉन्टची, तर फॉन्ट मी तुम्हाला आपले प्रोव्हाइड केलेत। आता तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे।